मैं मराठी गैस जलने लगा ये मार के करो ना तुम। मैं मराठी गैस जलने लगा ये मार के करो ना तुम। मैं मराठी गैस जलने लगा ये मार के करो ना तुम। ऐसी काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझी मराठीत। मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर। तू सीख मराठी, मला सांगू नको। तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नाही मराठी। नाही नाही मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते। तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तू मला काय बोलला? नाही नाही आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत। नाही नाही राहू दे काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत आणि तू काय बोला? 1 मिनिट मारत नाही त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही। मारीन किती वर्षापासून मुंबईत बोलत मारीन मध्ये जर बोललं नको 3-4 वर्ष झाले त्या लोकांना मराठी शिकायचं नाही। माफी माग बोल कवी येतात राज साहेबांची माफी मागतो मी। बोल राज साहेब ठाकरे माफी मागतो। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसांचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन। मराठी शिकण्याचा प्रयास करू प्रयत्न करेन आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी समजलं? मराठी शिकायचं परत बोलायचं नाही। परत बोलायचं नाही। बोल सॉरी सर आणि 1 मिनिट लोक असतात नाही हे बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला। ऐका काय बोलतो तुम्ही? सुपरवायझर तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची स्पीड बोला नाही येते दुसऱ्याला पाठवा। काय बोलतो मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही। जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला। तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार। इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण काय करतो? आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही। हा सर त्या ॲरोगंटपणे तर तो उत्तर देतोय मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही, आपण नाही आपला कपडा मार्केट कपडा निकाल त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आणलं तुला मराठी मी मराठी शिकायचा प्रयत्न करतो। आता ह्याची इकडे क्लिअर झालं काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट काय केली? एक बात कर रहा हूँ, इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है बात सुन रहे, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे तो वहाँ तो अब बैंक की बुल्ली निकली, बैंक की बुल्ली निकली क्या? करत होती का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो जाल में सांगतो त्याला मी माझं नाव आहे की दिसतंय मला याचा बाजूला मला पाहिजे कंपनीचा पाहिजे मला बोलवाय भेट उद्या मी येतोय मी तिकडे माझ्या मला माहिती त्याला घेऊन 11 वाजता घेऊन मला आई तिकडे पाहिजे मला आधी नव्हतं काम आहे ना बडे लोक
हे सगळ्यांना शिकवायचं, पहिलं सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी होऊन आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना, कशाला ठेवतात भय बिये? मराठी भेटत नाही इथे. आलं नाही ना, मराठी येत नाही. बोलवा नाही पाहिजे. तुमच्या लोकांची परिस्थिती आहे इकडे चांगली पाहिजे. चला रे. LNT मध्ये आहोत ना आपण. अरे ऐकतो आता या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी फेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये, ऍक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय, मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो, मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकणे आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपट्टीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसे मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद.